फ्रेंड, नमस्कार. स्वागत आहे सर्वांचं या चॅनलमध्ये. सर्वजण शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आज आपण या फॅब्रिकमध्ये वन पीस पाहणार आहोत छोट्या मुलींसाठी. तर हे साडीतले काट घेतलेले आहेत, पैठणी साडीमधले कटिंग करून घेतलेले आहेत. अशा कलरची होती साडी, याला मॅच होतात म्हणून काट असे घेतलेले आहेत खाली लावण्यासाठी व वरच्या भागाला पण लावायचं आहे. खाली डबल लावायचे आहेत काट असे, एक त्याच्यावर अजून एक असं लावायचं आहे. उभे लावायचं बघितलं पण ते काही छान दिसत नाही, खाली मग आडवी लेस लावली की छान दिसत नाही म्हणून खालीच लावणार आहे. तर आहे या तुकड्यामध्ये वरचा भाग काढायचा आहे याच्यामध्ये. व आपण मागे घागरा शिवला होता ते राहिलेल्या साडीमध्ये शिवायचं आहे आपल्याला. तर या एवढी उंची अशीच पूर्णच ठेवायची आहे याची. उंची किती पाहू आता याची आपण. सर्वजण सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व्हिडिओला. खालची उंची 33 आहे, म्हणजे वरचे काट शिवण्यामध्ये वगैरे गेले तर थोडा अर्धा इंच कमी होईल. खाली यास थोडंसं फॉल आहे, मी असंच राहू देणार आहे. याला काही काढत बसणार नाही, काही नाही. पिको करून लावलेला आहे, फॉल काढता येत नाही, असंच ठेवणार आहे. ह्याला अशीच लेस लावणार आहे खाली ती काठाची. तर हा वरचा भाग पाहू आपण आता. वरचा भाग हा आता पूर्ण 12 इंच आहे उंचीला. तर ह्याच्यातनं 1 इंच उतार काढायचा आपल्याला, कमरेचा उतार. 1 इंच शिलाई पकडायची. असं करून हे 10 तयार होईल. आता हे 10 पण होणार नाही, 9.5 होईल उतार वगैरे काढला तर. तर मी असं पूर्णच ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये. एवढा भाग आता काढून टाकायचा आहे आपल्याला. तर आपल्याला 13 कमर तयार पाहिजे, 13 13.5. तर मी हे 15 ठेवलेलं आहे. 1-1 इंच शिलाई ठेवली दोन्हीकडे. लहान मुलींसाठी म्हणून टक्ससाठी काही सोडलं नाही 1-1 इंच. तर आपण हे असंच एवढं कटिंग करून घेऊ. याला दोन्हीकडे आहे की नाही पाहून घ्यायचं. 15 इंच आहे की नाही व्यवस्थित पाहायचं आहे, सरकल्या जाते नाही तर. आहे बरोबर 15-15 इंच. तर आपण हे असं कटिंग करून घेऊ. हे पाहायचं आहे थोडं, हे ते जास्त हे कमी जास्त बाजू बरोबर करून घ्यायच्या. व या साईडला कट घ्यायचं, अखंड आहे ते कट करायचं. याला अस्तर पण काढायचं आहे आता. तर असं याला डबल फोल्ड करून घ्यायचं आता. डबल फोल्ड झाल्यावर या साईडनं 2.5 इंच ठेवलाय गळा मी. शोल्डर 13 इंच तयार पाहिजे, म्हणजे 1 इंच शिलाई जाईल म्हणून हे 7 ठेवलेलं आहे. स्लीव काही लावायची नाही.
स्लीवलेस शिवायचं आहे म्हणून मी 6.5 ठेवणार आहे आता ह्याच्यामध्ये. थोडं बस झालं. मागचा फक्त 2 इंच घेतलेला आहे गळा. इथून असं गोलाकार देऊन घ्यायचा आहे. पुढचा गळा 3 इंच बसवी. पुढचा पण गळा जास्त नाही काढायचा आपल्याला. तर हे 3 इंच घेतलेलं आहे. तर या साईडनी 1 इंच उतार द्यायचा आहे आपल्याला. जे शिवल्यानंतर बरोबर येतात. नाही उतार दिला तर ही बाजू उचलल्या जाते कमरेची, म्हणून उतार द्यायचा आहे. हा असा उतार घेतलेला आहे. शोल्डर आपल्याला 6.5 तयार पाहिजे. तर मी 4 इंच घेतलेला आहे. पाहू मग ह्याच्यावर आपण 6.5 तयार पाहिजे आर्म होल आपल्याला. 4 नाही बसणार आहे. 5 इंच पाहते घेऊन असते की नाही. तर हा असा हे चौकोन करून घ्यायचा आहे आपल्याला व पाहायचा आहे. हा इकडे अर्धा इंच उतार घ्यायचा आहे आपल्याला. साडेसहा बसायला पाहिजे म्हणून मग हे थोडंसं मी वाढवलं आहे. अजून आता 6.5 ठेवलेलं आहे इथे खाली. इथून असा आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला. असा हे आलं आता हे 6.5 बरोबर. तर हे एवढं कटिंग करून घेऊ आपण, मग पाहू अजून पुढचं. तर मी असं एक कटिंग करून घेतलेलं आहे. पाठीमागच्या भागाला आपल्याला काज बटन पट्टी करायची म्हणून मी असं कट करून घेतलेलं आहे. हा पुढचा भाग. आता ह्याला अस्तर काढून घ्यायचं. आता आपण हे मागचे पुढचे भाग तयार झाले. असं तर राहिलेल्या पट्टीमध्ये काज बटन पट्टी काढून घ्यायची. 1.5ची काढायची, 1.5ची काढायची मागायची. तर आपण या राहिलेल्या भागाला आता एक साईड जॉईंट आहे तर ती कटिंग करून घेऊ आपण ह्याची. हो मग कटिंग केलं की हा कमरेचा भाग इथे ठेवून पाहायचा आहे. असं किती होतं ते राहिलेल्या ह्याच्यामध्ये अशा चुन्या घ्यायच्यात आपल्याला मध्यभागी. इथे साईडला नाही घ्यायच्या, मध्यभागी ते चुन्या घ्यायच्यात आपल्याला फक्त. असं करून जॉईन करून टाकायचं आहे मागचा पुढचा भाग. किती होत आहेत तेवढ्या.
किंवा मग इकडनं 2-2 इंच सोडायचं साईडला, वर आलेल्या मधल्या भागामध्ये अशा प्लेट्स घ्यायच्या. मग कोणतं पण तुम्ही दोन्हीपैकी एक करू शकता. असं साईडला नाही घ्यायच्या, या दोन्हीकडनं 1-2 इंच सोडून प्लेटा घ्यायच्या मध्यभागी. सोपं आहे. तर हे साईडनं पूर्ण मी कटिंग करून घेणार आहे आता. वही लेस आपल्याला अशी खाली लावून घ्यायची आहे. ही लेस अशी खाली लावायची व एक लेस वर लावायची थोडीशी. असं अंतर सोडून लावलं तरी चालतंय तुम्ही, किंवा मग एकदम चिटकून लावायची असेल, तुम्हाला जॉईंट करायची असेल लेस, तर असं पण लावू शकता तुम्ही. कोणतं पण एक दोन्हीपैकी करू शकता. तर मी एवढे कटिंग करून हे लेस जॉईंट करते, चुना घेते, मग पाहू आपण पुढचं. ह्याला पण अस्तर काढायचं आहे आपल्याला.